नमस्कार. कधी विचार केला आहे का की निवडणुकांचे अंदाज किंवा मोठे मोठे सर्वे फक्त काही हजार लोकांना विचारून कसे काय दिले जातात? आज आपण त्याच तंत्राबद्दल बोलणार आहोत. सॅम्पलिंग ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे काही निवडक लोकांचा अभ्यास करून आपण एका खूप मोठ्या गटाबद्दल अंदाज लावू शकतो. चला तर मग हे नक्की कसं काम करतं ते पाहूया. हो. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, विशेषतः जेव्हा आपण निवडणुकांचे एक्झिट पोल पाहतो. फक्त 1000 लोकांच्या मतांवरून अख्ख्या देशाचा मूड कसा काय ओळखला जातो, हेच ते कोडं आहे जे आपण आज सोडवणार आहोत. कुठल्याही संशोधनाची सुरुवात होते पॉप्युलेशनपासून. पॉप्युलेशन म्हणजे तो संपूर्ण गट ज्याबद्दल आपल्याला माहिती हवी आहे. समजा एखाद्या जिल्ह्यातल्या सगळ्या 1,00,000 किशोरवयीन मुली. आता विचार करा, या प्रत्येक मुलीपर्यंत पोचणं किती वेळखाऊ आणि खर्चिक असेल. जवळजवळ अशक्यच. मग संशोधक काय करतात? इथेच सॅम्पलिंगची खरी जादू आहे. तर एवढ्या मोठ्या गटाचा अभ्यास करण्याच्या समस्येवर उत्तर काय? उत्तर आहे सॅम्पलिंग. म्हणजे त्या संपूर्ण गटाचा एक छोटा पण प्रातिनिधिक भाग निवडणं. सॅम्पल किंवा नमुना म्हणजे त्या मोठ्या गटाचा एक छोटासा आरसा. हे अगदी असं आहे जसं आपण एका मोठ्या पातेल्यात बनवलेल्या भाजीची चव पाहतो. आपण अख्खं पातेलं खाऊन बघत नाही, बरोबर? फक्त एक चमचाभर भाजी चाकतो आणि आपल्याला कळतं की अख्खी भाजी कशी झालीये. सॅम्पल अगदी तसंच काम करतं. पण कुठलाही चमचा घेऊन चालेल का? नाही. तो चमचा नीट ढवळलेल्या भाजीमधून घेतला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे एक चांगला नमुना तोच असतो जो संपूर्ण गटाचं अचूक प्रतिनिधित्व करतो. त्यात कोणताही पक्षपात किंवा बायस नसतो. त्याचा आकार योग्य असतो आणि त्यातून काढलेले निष्कर्ष आपण संपूर्ण गटाला लागू करू शकतो. बरं, मग संशोधक हा नमुना निवडतात तरी कसा? यासाठी मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरा आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. चला, या दोन्हींमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. या दोन्हीमधला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे संधीचा. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये लॉटरीसारखं गटातल्या प्रत्येकाला निवडला जाण्याची समान संधी असते. निवड पूर्णपणे नशिबावर अवलंबून असते. या उलट नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये निवड संशोधकाच्या सोयीनुसार किंवा गरजेनुसार होते. त्यामुळे काही लोकांना निवडला जाण्याची संधी 0 असते. चला, आता या दोन्ही प्रकारांमधल्या काही महत्त्वाच्या पद्धती आणि त्यांचं तंत्र थोडक्यात बघून घेऊया. हे जणू काही संशोधकाच्या हत्यारांचं एक बॉक्सच आहे. सुरुवात करूया प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगपासून. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या पद्धतींचा आत्मा आहे रँडमायझेशन. म्हणजे निवड पूर्णपणे यादृच्छिक असते, कुणाच्याही मर्जीवर अवलंबून नसते. यातली पहिली पद्धत सिम्पल रँडम म्हणजे सरळ सरळ नावं टाकून चिठ्ठ्या उचलणं. सिस्टमॅटिक म्हणजे यादीतल्या प्रत्येक 10व्या किंवा 5व्या व्यक्तीला निवडणं. स्ट्रॅटिफाईडमध्ये आपण आधी लोकसंख्येचे गट करतो, उदाहरणार्थ उत्पन्न किंवा जातीनुसार, आणि मग प्रत्येक गटातून रँडमपणे लोक निवडतो. आणि क्लस्टर सॅम्पलिंगमध्ये आपण व्यक्तींऐवजी थेट संपूर्ण गटच निवडतो, जसं की एखादं अख्खं गाव किंवा शाळा. आता दुसऱ्या बाजूला पाहूया नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. इथे निवड नशिबाने नाही तर विचारपूर्वक ठरवून केली जाते. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे नावाप्रमाणेच जे सोयीस्करपणे उपलब्ध आहेत त्यांना निवडणं, जसे की मॉलमध्ये दिसणाऱ्या लोकांशी बोलणं. पर्पझिव्हमध्ये संशोधक आपल्या अभ्यासाच्या हेतूनुसार खास लोकांनाच निवडतो. स्नोबॉल पद्धतीत एक व्यक्ती दुसऱ्याचं नाव सुचवते आणि कोटा सॅम्पलिंगमध्ये संशोधक काही गोष्टी ठरवून पूर्ण करतो, जसं की 50 पुरुष आणि 50 स्त्रिया असल्याच पाहिजेत. आता आपण पाहिलं की विशेषतः नॉन प्रोबॅबिलिटी पद्धतींमध्ये संशोधकाच्या निर्णयाला खूप महत्त्व आहे. पण यामुळे एक मोठा धोका निर्माण होतो. तो म्हणजे बायस किंवा पूर्वग्रहाचा. जर नमुनाच चुकीचा निवडला गेला तर त्यातून निघणारे निष्कर्षही पूर्णपणे चुकीचे असू शकतात. आता हे वाक्य बघा. हे आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नावर आणून सोडतं. ओपिनियन पोल का चुकतात? याचं एक प्रमुख कारण म्हणजे सदोष सॅम्पलिंग. जर निवडलेला नमुना संपूर्ण लोकसंख्येचा आरसा नसेल तर निकाल चुकीचेच येणार, नाही का? आणि गंमत म्हणजे अगदी प्रोबॅबिलिटीसारख्या शास्त्रीय पद्धतीतही काही तडजोडी कराव्या लागतात. सिंपल रँडम पद्धत खूप चांगली आहे, पण ती खूप खर्चिक असू शकते. दुसरीकडे क्लस्टर सॅम्पलिंगमध्ये खर्च कमी होतो, पण त्यात अचूकता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संशोधकाला नेहमी अचूकता, खर्च
आणि वेळ यात एक संतुलन साधावं लागतं. आणि नॉन प्रॉबेबिलिटी पद्धतींची सगळ्यात मोठी मर्यादा हीच आहे की त्यातून मिळालेले निष्कर्ष फक्त त्या निवडलेल्या लोकांपुरतेच मर्यादित असतात. ते आपण संपूर्ण लोकसंख्येला लागू करू शकत नाही. कारण निवड रँडम नसते, त्यामुळे पक्षपातीपणाची शक्यता खूप जास्त असते. तर ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? सॅम्पलिंग समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे? कारण ते आपल्याला मिळणाऱ्या माहितीकडे, डेटाकडे अधिक चिकित्सक नजरेने बघायला शिकवतं. थोडक्यात सांगायचं तर सॅम्पलिंगमुळेच मोठमोठे अभ्यास करणं शक्य होतं. आपला वेळ, पैसा आणि कष्ट वाचतात. सरकारची मोठी मोठी सर्वेक्षणं असोत किंवा कंपन्यांचं मार्केट रिसर्च, या सगळ्याचा पाया योग्य सॅम्पलिंगच आहे. आणि म्हणूनच नेमकी कोणती पद्धत वापरली आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर कुठलाही सर्व्हे रिपोर्ट समोर येईल तेव्हा फक्त आकड्यांवर भारावून जाऊ नका. एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, यांचा नमुना कसा निवडला होता? तो खरंच सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होता का? फक्त हा एक प्रश्न तुम्हाला डेटाच्या पलीकडे बघण्याची आणि सत्याच्या अधिक जवळ जाण्याची एक नवी दृष्टी देईल.